देविण संवादिजे इंद्रियाणेणता भोगिजे बोला आधी झोंबिजे प्रमेयासी शब्दे विण संवादिजे. काय गोड ओवी आहे. ज्ञानेश्वरीचं सार ह्या ओवीत आहे. क्लायमॅक्स ह्या ओवीत आहे. एक रहस्यमय भांडार समोर येणार आहे तुमच्या. शब्दे विण संवादिजे. आपल्याला काय शिकवलंय धर्ममार्तंडांनी, शास्त्रवेत्यांनी, पोथ्या पौराणिक लोकांनी काय शिकवलं? वेद असेल वेदाचं पठन करा, वेद मंत्र पाठ करा, कीर्तन असेल कीर्तन ऐका, भजन असेल भजन करा, मंत्र असेल मंत्राचा जप करा, गायत्री मंत्राचा जप करा, श्रीहरी गोविंद मंत्रांचा जप करा, हरे राम हरे कृष्ण हा मंत्र जप करा, गोविंद गोविंद राधे राधे ह्या मंत्राचा जप करा, सप्तशती पाठ करा, रामरक्षा स्तोत्र म्हणा, गणपती अथर्व शीर्ष म्हणा. हे सांगतायत ना. आणि आपण हेच करतो ना. वारकरी संप्रदाय म्हटलं तर ज्ञानेश्वरींचे पारायण करा आणि तुकाराम गाथ्यांचे भजन करा, हे सांगतायत ना. पण इथे काय सांगितलंय? इथे हे सांगितलंय शब्दांचं ज्ञानेश्वरीचा अनुभव घेताना काम नाही. आता काय काय संपलं? पुराण संपली, उपनिषद संपली, वेद संपले, वेदाध्यायन संपलं, ज्ञानेश्वरी पारायण संपलं, भजन संपलं, गायत्री जप संपला, सगळं संपलं. कारण प्रत्येकामध्ये शब्दांचा उच्चार आहे. लक्षात घ्या, प्रत्येकामध्ये शब्दांचा उच्चार आहे. आणि ज्ञानेश्वरीचे पारायण देखील शब्दांचा उच्चार आहे. प्रवचनामध्ये शब्दांचा उच्चार आहे, कीर्तनामध्ये शब्दांचा उच्चार आहे. आणि जे फक्त कीर्तने असतील, पारायण करणारे असतील, मंत्रजप करणारे असतील, होम हवन करणारे असतील, वेद पठन करणारे असतील, हे संत होऊ शकत नाहीत. फक्त ज्ञानेश्वरच सांगतात असं नाही, तुकारामही सांगतात, सर्व संत सांगतात. मौली काय सांगते? अगावेद विद जरी झाला, माते नेणता वाया गेला, कणे सांडूणी उपणीला कोंडा जैसा. अगावेद विद जरी झाला. जरी तुम्ही वेद पंडित झालात तरी कुच कमी आहात, काही तुम्हाला मिळालेलं नाही. अवघड आहे. नॉर्मल माणसांचं काम नाहीये समजून घेणं. याचा अर्थ ते मार्ग खराब आहेत असं समजू नका. ते ध्येयाप्रत जाण्याकरता वाटेमध्ये लागणारे काही स्टेशन्स आहेत. आपण त्याला फायनल समजलो. याचा अर्थ घेऊ नका की गायत्री मंत्र जप करायचा नाही. ते एक स्टेशन आहे. कदाचित दिल्लीला जाताना लागलेलं मथुरा स्टेशन असेल, आग्रा स्टेशन असेल, पण स्टेशन आहे. ती दिल्ली नाही आहे. परभणीहून निघाले, मधले स्टेशन आहे ते. कर्मकांडांचे प्रयोग, भक्ती मार्गांचे प्रयोग, हे निरनिराळे माध्यमातून जाण्याच्या शिड्या आहेत. अंतिम शिडी नाही आहे, मधल्या शिड्या आहेत. पण या मधल्या शिड्याला आम्ही शेवट समजून तिथेच गुरफटलो. तुकारामही सांगतात, न होती ते संत
करिता कीर्तने सांगता पुराणे, न होती संत न होती ते संत, माळा मुद्राच्या भूषणे भस्म उधळणे, न होती संत न होती ते संत, केलिया तीर्थाटन सेविलिया वन, न होती संत. यांना संत म्हणू नका, स्पष्ट सांगितलं तुकारामाने. कीर्तन गेलं, भजन गेलं, भागवत प्रवचन गेली, सगळं गेलं. तुकारामही कळले नाहीत आम्हाला. आम्ही जो अभ्यास घेतलाय हा प्रायमर आहे. 4थी पर्यंत 5वी पर्यंतचे अभ्यास समजा, पुढे नाहीच. आम्ही सरकलोच नाही आणि आम्हाला सांगितलंही गेलं नाही की पुढे एक अभ्यास आहे. शब्दे विण संवादिजे. ज्ञानेश्वरींची जरी शब्द रचना शब्द ब्रह्माची असेल तरी अनुभव शब्दाशिवाय घ्यायचा आहे. काय, कोणती पद्धत आहे? शब्दे विण संवादिजे इंद्रियाणेनता भोगिजे. शब्दे विण संवादिजे. एक याच्यामध्ये काय सांगितलंय थोडा आपण विचार करू. ध्यानाभ्यास सांगितला. ज्ञानेश्वरीमध्ये 3च गोष्टी आहेत: ध्यान, धारणा, समाधी. काहीही नाही. ध्यान, धारणा आणि समाधी 3च अभ्यास. एकदम PhD अध्यात्माची. कर्मकांडातून भक्ती मार्गातून इंद्रियगम्य पद्धतीने पात्रता आल्यानंतर, विरक्ती विवेक आणि वैराग्य उत्पन्न झाल्यानंतर सिद्धगुरु भेट होते. त्यांच्या कृपेने सोहम ध्यान आणि शेवटचं जे ध्यान लागतं पूर्णांशाने श्री गुरु ज्यावेळेस तुम्हाला चढवतात, अंतिम टप्प्यामध्ये जे ध्यान लागतं, पहिलं कोणतं आहे? मनाचं चित्त झालं पाहिजे. म्हणजे एक तरी विषय, एकाच वेळेस एक विषय येण्यापर्यंत साधक गेला पाहिजे. एका वेळेस एक विषय. तुम्ही माझं प्रवचन ऐकत आहात, दुसरं काही आठवता कामा नये, एकही लहर उठता कामा नये. याला म्हणतात मनाचं चित्त झालं. आता त्याच्या पुढे सरकायचं. शब्दे विण संवादिजे. ध्यान म्हणजे काय? जवळपास कोणीही फार डिटेल गेलेलं नाही. कुठलेही धर्मशास्त्र ठराविक शब्दांच्या पलीकडे गेलेले नाहीत. विश्लेषण कोणीही फारसं केलेलं नाही. फार मोठा कठीण प्रश्न आहे. म्हणून ध्यान म्हणजे काय असा प्रश्न जर विचारला, असा अनेकांनी विचारला. काही जागी ओशोने देखील फार सुंदर निरूपण केलेलं आहे, पण तेही म्हणाले कोणी निरूपण केलेलं नाही. म्हणजे जी अनुभवायची गोष्ट आहे, शब्दात सांगता येत नाही, त्याला ध्यान म्हणतात. जे शब्दातच सांगता येत नाही पण फक्त अनुभव घ्यायचा आहे, त्याला ध्यान म्हणतात. एक उदाहरण दिलंय. ओशोंच्या याच्यातून ते उदाहरण मी वाचलं, मला फार आवडलं. एका ठिकाणी वाचलं, जपानमध्ये झेन संत होऊन गेले होजेन नावाचे. झेन नावाचा एक धर्म जपानमध्ये आहे. झेन हा धर्म. ते आपल्या शिष्याला नेहमी प्रश्न विचारित असत. एक शिष्य होता त्यांच्याकडे, त्याला ते नेहमी प्रश्न विचारायचे.
त्यांनी असा प्रश्न त्या विचारला आणि त्यांनी एक उत्तर सांगितलं बा त्या संताने, होजेंनी आपल्या शिष्याला एक प्रश्न केला त्यांनी, ध्यान कशाला म्हणतात? होजेन म्हणतात त्या शिष्यांना आपल्या, ध्यान त्या व्यक्तीसारखे असते एका पहाडाच्या काठावर एका झाडाच्या फांदीला दातामध्ये घेऊन जो लटकला आहे. लक्षात घ्या. आता फक्त कल्पना करा ध्यान म्हणजे काय. प्रत्येकाने कसे कसे उदाहरणं दिली, गमतीचे सगळे हे उदाहरणं. की एक पहाड लक्षात घ्या, उंच, त्याच्या शिखरावर ते बाजूला एक झाड आहे, त्याच्यामध्ये दातानी फांदीला धरायचंय. हातानी नाही, पायानी नाही, हातही मोकळे पाय मोकळे, दातानी धरलेलं आहे. खाली लटकलं तर हजारो फूट खाली खड्डा आहे, पडला की मेला. शिष्याने विचारलं, महाराज ध्यान कशाला म्हणतात? तर त्यांनी उत्तर काय दिलं ते सांगतोय तुम्हाला. एक पहाड आहे, बाजूला झाड आहे, झाडाच्या फांदीला एक माणूस लटकलेला आहे आणि त्या माणसाला एक प्रश्न विचारला, बौद्धी धर्म भारत सोडून चीनला का गेला? कोणाला? त्या लटकलेल्या माणसाला. आता याच्यात एक खूण आहे पहा. काय भानगडे या बौद्धी धर्म म्हणजे त्याला विचारलाय प्रश्न. कोणाला? त्या माणसाला. सांग, बौद्धी धर्म भारत सोडून चीनला का गेला? हात व पाय त्याचे निकामी झालेले आहेत, रिकामे आहेत. व त्याला दुसरा माणूस विचारतो की सांग, बौद्धी धर्म भारतातून चीनमध्ये का गेला? जर उत्तर नाही दिले तर तो विचारात मग्न होईल आणि उत्तर दिले तर पडेल खाली, तोंडातनं फांदी सुटेल, तो मरेल. आता पहा लक्षात, उत्तर द्यावं की न द्यावं? ध्यान कशाला म्हणतात लक्षात घ्या. उत्तर द्यावं तर काय होईल? पडेल. उत्तर न द्यावं तर योग्य राहील का? प्रश्न हा आहे. मौन म्हणजे गपचूप समजा बसला तरी ते ध्यान होतं का? हा पुन्हा दुसरा प्रश्न येतोय. जर उत्तर नाही दिले तर तो विचारात मग्न होईल व उत्तर दिले तर मरून जाईल. आता उत्तर नाही दिले, द्यावं की नाही द्यावं, द्यावं की नाही द्यावं, द्यावं तर काय द्यावं, कसं द्यावं, असा विचार करील की नाही व मौन स्थितीमध्ये? मग ध्यान झालं का? लक्षात घ्या. तोंड उघडलं तर खाली पडला, नाही उघडलं तर विचारचक्र सुरू होतं. उत्तर देऊ का? कसं देऊ? तोंड उघडता येत नाही, कसं देऊ, काय देऊ? आणि तो शिष्य आहे समजा, आणि गुरु प्रश्न विचारतोय, असं करा, आता काय करावं सांगा. तर झेन संत होजेन म्हणतो, त्या माणसाला जो प्रॉब्लेम येतो ना, तोच प्रॉब्लेम सर्वांना आहे. ध्यान म्हणजे काय? त्या माणसासारखं आहे ज्याने फांदी धरली, नाही म्हणावं तर विचारचक्र सुरू आहे, द्यावं की न द्यावं, द्यावं तर कसं द्यावं, आणि दिलं तर मरून जाणार आहे, डोकं फुटणार आहे. मग त्याने काय केले पाहिजे? हा शिष्याला विचारलेला प्रश्न आहे. काय केलं पाहिजे त्यांनी सांगा? ध्यान तशी असंभव असणारी साधना आहे. फार लवकर संभव होते असं समजू नका. उपनिषदकार म्हणतात तरवारीच्या धारेवर चालण्यासारखी ती साधना आहे. उपनिषद काय म्हणतात? सगळ्या उपनिषदांचं सार तरवारीच्या धारेवर चालण्यासारखं आहे. तारेवरची कसरत आहे, टाईट रोप वॉकिंग ज्याला इंग्रजीत म्हणतात. टाईट रोप वॉकिंग, तारेवरची कसरत. ते डोंबारी नाही का चालतो बॅलन्स ठेवून. ध्यान साधना कठीण जरी असली पण असंभव नाही. एखाद्या वेळेस वाटतं असंभव आहे,
पण कठीण आहे, असंभव नाही, होऊ शकत नाही असं नाही. पण ध्यानाची अभिव्यक्ती असंभव आहे, दाखवता येत नाही. ध्यानाचं फळ दाखवता येत नाही. सांगा ध्यानाचं फळ काय? ध्यानाची अभिव्यक्ती, ध्यानाचं फळ दाखवता येत नाही. अनुभूती घेता येतं, दाखवता येत नाही. असंभव आहे अभिव्यक्ती, आणि म्हणून ध्यान सांगता येत नाही. ध्यान करणे सोपे आहे, पण सांगणे, निरूपण करणे अतिशय कठीण आहे. एखाद्या वेळेस असं म्हणूया, ध्यान करणं सोपं आहे, पण अभिव्यक्त करणं, निरूपण करणं, शब्दातून सांगणं कठीण आहे. म्हणून मी पहिल्यांदा म्हटलं की ध्यानाविषयी कोणी जास्त बोललेलं नाही. फार कमी बोलले, फार कमी. ध्यान इतका गहन विषय अंतरात्म्यातील आहे, किंवा ध्यान इतकी गहन अंतरात्म्यातील अनुभव आहे की शब्द त्याला प्रगट करू शकत नाही. अंतरात्म्यामध्ये, अंतस्थामध्ये जो अनुभव घ्यायचा आहे ध्यानाचा, तो शब्दांनी प्रगट करता येत नाही. अनुभव घ्यायचा आहे आत्म्याचा, शब्दात सांगा म्हटलं तर नाही. जर कोणी शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येईल की नाही सांगायचे ते सांगितले, आणि जे सांगायचं ते राहून गेलं. समजा ध्यानी माणसाला विचारलं ध्यान काय, तर सांगत असताना, जसं मी एक सांगत होतो तुम्हाला, ध्यानाचा अनुभव शेखर आणि मी आळंदीला बाप्पासाहेबांच्या समाधी स्थानावर ते बसल्यानंतर जो अनुभव घेतला, दगडासारखं शरीर झालं, शून्य झालं असं मी तुम्हाला म्हणालो, पण फार कमी शब्दात बोललो, मला शब्द सुचले नाहीत. ती स्थिती इथे. मला बुद्धांचा शून्यवाद हात नाही शेखर. गायत्री मंत्रांचा जप करा त्यांनी सांगितलं. गायत्री मंत्रांचा जप केला, दुसरा मंत्रच आठवेना, खडक्कन शब्द. असं गॅलपिंग हॉर्स असतो ना, म्हणजे असं उड्डाण करणारा घोडा, असा उड्या मारणारा, त्याला गॅलपिंग म्हणतात. चौखूर उधळणारा गॅलपिंग हॉर्स. तसं एक असं आला मंत्र, खटकन गेला. म्हणलं आता मंत्रही आठवणं, सगळं गेलं. व्हॅक्यूम असा शब्द मी वापरला, भयंकर भीती वाटू लागली. व्हॅक्यूम झाला निर्माण शब्दात. पण मला सांगत असताना वाटत होतं मी अपूर्ण बोलायलो. अनुभव वेगळाच आहे, पण शब्दातून जे सांगायला पाहिजे ते सांगत नाहीये, आणि जे नको सांगायला पाहिजे ते समोर यायलंय. याला म्हणतात ध्यान. जे सांगायला पाहिजे नेमकं ते सांगण्याला वाटतं मी फार चोकडा पडलो, आणि जे सांगायला पाहिजे ते चूकच बोललो, जे सांगायला पाहिजे ते बोललोच नाही, असं ध्यानाचं होतं. व जे सांगायचे ते सांगता आले नाही हे लक्षात राहतं, आणि जे सांगायचे ते आतच राहून गेले असं वाटतं. खूप सांगावं असं वाटतं, खूप सांगावं असं वाटतं, पण शेवटी शब्द सुचत नाही त्या अनुभवाला. कारण निष्प्राण शब्दात ध्यान अनुभव सांगता येत नाहीत. कारण शब्दामध्ये तो प्राण नाहीये की ज्याच्या त्या शब्दांमधून त्याची अभिव्यक्ती येईल. अंतर्म्यात्म्याच्या अनुभवाची, ध्यानाची अनुभूती शब्दात सांगण्याचं, शब्दाचं सामर्थ्य नाहीये. शब्दानं ते सामर्थ्य नाही दिलं गेलं, लक्षात घ्या.